नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व SY BCom चे विद्यार्थी. तर SY BCom ला आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एकूण 7 सब्जेक्ट आहेत थर्ड सेमिस्टरमध्ये. कंपल्सरी इंग्लिश, सेकंड लँग्वेज, कॉर्पोरेट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, IT, GST आणि 7वा जो सब्जेक्ट आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. यामध्ये बँकिंग मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इंडियन इकॉनॉमी असे हे 7 सब्जेक्ट आहेत. आणि ऑप्शनल सब्जेक्ट मधला ह्या 4 विषयापैकी आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. तर आजचा जो माझा विषय आहे तो कॉस्ट अकाउंटिंग. तर ह्या कॉस्ट अकाउंटिंग पेपरच्या बद्दल आपल्याला सुरुवातीला थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. तर कॉस्ट म्हणजे काय, तर वस्तूची असणारी व्हॅल्यू किंवा किंमत. त्या वस्तूची कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे त्या वस्तूच्या किमतीचा हिशोब ठेवणे, यालाच आपण काय म्हणतो, कॉस्ट अकाउंटिंग. तर हा पेपर थेअरी आणि सेशनल अशा 2 विभागामध्ये विभागला आहे. तो म्हणजे तो तुमची सेमिस्टर एक्झाम जी होणार आहे ती सेमिस्टर एक्झाम तुमची टोटल 80 मार्काची असणार आहे. आणि इंटरनल जे वर्क आहे ते इंटरनल वर्क तुमचं 20 मार्काचं असणार आहे. मग ह्या थेअरी एक्झाम मध्ये सुरुवातीला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काचे असणार आहे आणि 60 मार्काचे प्रॉब्लेम प्लस थेअरीचे क्वेश्चन असणार आहेत. तर 20 मार्कामध्ये तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन असतील, फिल इन द ब्लँक्स असतील, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स असतील, 1 सेंटेन्स असतील. हे अशा पद्धतीचे हे 20 मार्काची तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप हे 20 मार्क असतील. आणि राहिलेले 60 प्रश्न हे 12×5=60 म्हणजे राहिलेले प्रश्न हा एक प्रश्न 12 मार्कांसाठी असणार आहे. असे टोटल तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्यातील पहिला जो टॉपिक आहे आपला कॉस्ट अकाउंटिंग, हा पूर्ण टॉपिक आहे तो थेअरी टॉपिक आहे. याच्यावरती तुम्हाला 12 मार्काचा एक प्रश्न येईल. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे तो एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. ह्या एलिमेंट ऑफ कॉस्ट हा पण पूर्णपणे थेअरी टॉपिक आहे आणि या थेअरीवरती तुम्हाला थेअरीचा एक क्वेश्चन 12 मार्काला येईल. तिसरा जो टॉपिक आहे आपला मटेरियल. मटेरियलमध्ये थेअरी प्लस न्यूमेरिक असं दिलेलं आहे, परंतु याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिक प्रॉब्लेम येईल 12 मार्काला. मग मटेरियल या टॉपिकमध्ये लिफो असेल, फिफो असेल, सिंपल ॲव्हरेज असेल, वेटेड ॲव्हरेज असेल, या 4 मेथडचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ह्या 4 मेथडमध्ये कोणत्याही एका मेथडवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप न्यूमेरिकचा जो क्वेश्चन आहे तो न्यूमेरिकचा क्वेश्चन याच्यावरती येणार आहे. त्यानंतर चौथा टॉपिक आहे लेबर. लेबरवरती पण तुम्हाला न्यूमेरिक प्रॉब्लेम येणार आहे. मग त्यामध्ये लेबरमध्ये वेज पेमेंट असेल, टाइम अँड पीस रेट असेल, इन्सेंटिव्ह प्लॅन असेल किंवा टेलरचा डिफरन्शियल पीस रेट किंवा हलसेल आणि रोवन प्रीमियम प्लॅन असेल. ह्या कोणत्याही भागावरती एक प्रॉब्लेम तुम्हाला तो 12 मार्काला येणार आहे. आणि राहिलेला हा शेवटचा टॉपिक आहे 5वा, तो पण तुम्हाला
न्यूमेरिक प्रॉब्लेम त्याच्यावरती पण येणार आहे. मग त्यामध्ये ओव्हरहेडमध्ये 2 मेथड आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी, आणि त्यानंतर रिपीटेड मेथड आहे. अशा ह्या ओव्हरहेडच्या टॉपिकवरती पण तुम्हाला प्रायमरी ओव्हरहेड किंवा सेकंडरी ओव्हरहेड किंवा रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड याच्यावरती तुम्हाला 12 मार्काचा एक प्रॉब्लेम येणार आहे. असे टोटल तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग पेपर जो असणार आहे 80 मार्काचा असणार आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे तो 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील आणि राहिलेले 60 मार्काचे टोटल तुम्हाला 7 प्रश्न येतील. त्या 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 5 प्रश्न न्यूमेरिक प्लस थेअरीचे असतील. आणि जो तुम्हाला हा सेशनल 20 मार्क्स दिसतोय, तर त्यामध्ये सेशनल वर्क आपल्याला काय करायचं आहे, 1 टेस्ट 5 मार्क, 5 मार्काची एक टेस्ट घ्यायची आहे. मग त्यावेळी आपण डिसाईड करूया जी टेस्ट घ्यायची आहे ती टेस्ट थेअरी घ्यायची की प्रॉब्लेम घ्यायचा. त्यानंतर 1 ट्युटोरियल 5 मार्क्स, त्यानंतर आपल्याला एक ट्युटोरियल घ्यायची आहे, ती मग आपण ट्युटोरियल पण थेअरी किंवा प्रॉब्लेम वरती घेऊया. आणि तिसरा जो आहे भाग तो 10 मार्काचा, त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क करायचं आहे. स्टुडंट टू कलेक्ट प्रोफॉर्मा ऑफ बिन कार्ड, स्टोर लेजर, टाइम कार्ड, परचेस रिक्विजिशन अँड परचेस ऑर्डर, ह्या ज्या स्लिप आहेत ह्या तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत. जो आपला मटेरियलचा भाग आहे या मटेरियलच्या भागामध्ये हे सर्व बिन कार्ड असेल, स्टोर लेजर असेल, टाइम कार्ड असेल, परचेस रिक्विजिशन अँड परचेस ऑर्डरची स्लिप, अशा वेगवेगळ्या वरती तुम्हाला त्या स्लिपा तयार करून तुम्हाला हे 10 मार्काची प्रॅक्टिकल वर्क तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला कॉस्ट अकाउंटिंग फर्स्ट पेपरचा हा सिलेबस असणार आहे. त्यासाठी सर्वांनी सुरुवातीला या जो सिलेबसचे कंटेंट आहेत त्या कंटेंटकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण ऑनलाईन लेक्चर पाहत असताना सुरुवातीला कॉस्ट अकाउंटिंग, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड या सर्वांची माहिती पाहणार आहोत. आणि प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकवरती तुम्हाला असाइनमेंट असेल किंवा ऑनलाईन क्यूज घेतली जाईल. ते क्यूज पण तुम्हाला हे जे इंटरनल वर्क आहेत 1 टेस्ट यामध्ये त्याचा समावेश केला जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर फर्स्ट टर्ममध्ये कॉस्ट अकाउंटिंगचा हा 100 मार्काचा पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि 4th सेमिस्टरमध्ये तुम्हाला नंतर 100 मार्काचा कॉस्ट अकाउंटिंग सेकंड पेपर म्हणून अभ्यास करायचा आहे. थँक्यू.